नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण हिवाळा स्पेशल खारीक खोबऱ्याच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत. खूप छान पौष्टिक असे हे लाडू होतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण हे लाडू खाऊ शकतात. खारीक खोबरा बारीक करण्याची, लाडू एकसारखे वळण्याची अगदी सोपी पद्धत मी पुढे सांगितलेली आहे. इथे मी सगळे लाडू बनवून घेतलेले आहेत. एक आपल्याला तोडून दाखवते, एकदम छान खुसखुशीत असे झालेले आहेत. चला आता मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी प्रत्येकी पाव किलो सुकं खोबरं आणि खारीक घेतलेले आहेत. खारीक अर्धा तास डीप फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे छान कडक होतात. उन्हात वाळवायची गरज लागत नाही. हे बघा, आणि फोडून घ्यायचे आहेत, त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि खोबऱ्याचं कापून घेतले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धं खोबरं आणि अर्धं खारीक घालून घ्यायचं आहे. बॅचेसमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा, थोडं थोडं घातलं आहे मी आणि पल्स मोडवरती असं वाटून घ्यायचं आहे. अगदी सहज वाटलं जातं. आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचं खारीक खोबरं पण याच प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. फार वेळ लागत नाही मिक्सरमध्ये वाटायला. अगदी 1 ते 1.5 मिनटामध्ये छान बारीक वाटलं जातं. इथे मी सगळी पूड करून घेतलेली आहे खारीक खोबऱ्याची. खोबऱ्याचं वेगळं किसायची गरज लागत नाही याच्यामुळे. आता इथे मी 30 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, 20 ग्रॅम भोपळ्याच्या बिया घ्यायच्या आहेत, 30 ग्रॅम डिंका घ्यायचा आहे, 2 कप गूळ घेतला, अराउंड 300 ग्रॅम गूळ आहे, 2 मोठे चमचे सफेद तेल आणि 1 चमचा खसखस घ्यायची. आता कढई गरम करायची, त्याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं. इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच्यातलं 2-3 चमचे तूप घालून घेते. आता याच्यामध्ये बदाम घालून घ्यायचे आहेत. आपल्याला तुपावरती छान परतवून घ्यायचं आहे. हे बघा, मीडियम फ्लेमवरती परतवायचे. ते छान परतले गेलेत. आता काढायचे, अगदी 2 मिनटात परतले जातात. आता काजू घालून घ्यायचे आहेत, ते सुद्धा छान परतवून घ्यायचे आहेत, हलकासा लालसर रंग येईपर्यंत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे, म्हणजे ड्रायफ्रूट्स छान भाजतात. हे बघा, हलकासा लालसर रंग आला. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. आता भोपळ्याच्या बिया घालून घ्यायच्या आहेत आणि त्या पण छानपैकी भाजायच्या आहेत. भोपळ्याच्या बिया भाजायला फार वेळ लागत नाही, अगदी एखाद्या मिनटामध्ये भाजून होतात. हे बघा, छान फुलतात अशा तुपामध्ये. इथे भोपळ्याच्या बिया भाजून झालेल्या आहेत, आता काढून घ्यायच्या आहेत. आता डिंक फुलवून घेणार आहोत, तर तूप थोडंसं जास्त लागतं डिंक फुलवायला, तर 2-3 चमचे तूप घालून घ्यायचे. थोडं डिंक घालायचं आणि छानपैकी तळून घ्यायचे. मी 2-3 बॅचेसमध्ये डिंक तळून घेते. डिंक तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आणि एकदम छान असं फुलवून घ्यायचं आहे तुपामध्ये. हे बघा, इथे डिंक छानपैकी फुलत आलेला आहे, छान फ्राय झालेला आहे. काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं डिंक पण याच प्रकारे तळून घ्यायचं आहे. आता एखादा चमचा साजूक तूप घालायचं आहे कढईमध्ये आणि जी आपण खारीक खोबऱ्याची पूड करून ठेवली होती ती घालून घ्यायची आहे. ही अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला तुपावरती परतवून घ्यायची आहे, म्हणजे खोबरं आणि खारीक छान भाजलं जातं. कंटिन्युअस हलवत राहायचं आहे, म्हणजे खाली लागत नाही. इथे मी 2-3 मिनटासाठी खारीक आणि खोबरं छानपैकी भाजून घेतलेलं आहे. आता एकाच साईडला असं करून घ्यायचं आहे कढईच्या आणि जे सफेद तीळ आणि खसखस होती ती घालून घ्यायची आहे. ते पण आपण याच्यातच मिक्स करून परतवून घेणार आहोत. जास्त वेळ लागत नाही तीळ आणि खसखस भाजायला, त्यामुळे मी याच्यातच घालून घेते. हे बघा, आधी अर्धा मिनटासाठी एका साईडला असं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे आणि अजून 2-3 मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत. हे बघा, त्यामुळे असं वेगळं भाजायची गरज लागत नाही आहे. सफेद तीळ आणि खसखस याच्यातच भाजून घ्यायची आहे. हे बघा, याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे कमी झालेलं आहे, एकदम सुटसुटीत असं झालेलं आहे मिक्सचर, म्हणजे छान भाजलं आहे, वास पण छान सुटतो. आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला तळलेला डिंका आणि ड्रायफ्रूट्स पण थंड झालेले आहेत. हे बघा, आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हलकंसं जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, मी थोडासा डिंका असा वेगळा काढून ठेवते, अगदी 2-3 चमचे. दाताखाली आला तर खूप छान लागतं असाच अख्खा डिंका घालायचा. नंतर ऑप्शनल आहे, तुम्ही पूर्णही वाटून घेऊ शकता. मी थोडासा वेगळा काढून ठेवला आहे आणि बाकीचं ड्रायफ्रूट्स पण घालून घ्यायचं आहे आणि अगदी पल्स मोडवरती अर्धा मिनटं वाटून घ्यायचं आहे. बघा, जाडसरच ठेवलेलं आहे, खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे. आता काढून घ्यायचं आहे हे मिक्सचर. मी परातीमध्ये हे मिक्सचर घालून घेतलं आहे, व्यवस्थित हलवता येत नाही म्हणून, त्यामुळे मोठ्याशाच प्लेटमध्ये काढून घ्या. हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता गूळ वितळून घ्यायचं आहे. तर राहिलेलं जे तूप होतं ते सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, तूप गरम झालं का याच्यावरती गूळ घालायचं आहे. मी इथे जवळजवळ 300 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. पाव किलो गूळ किंवा 300 ग्रॅम गूळ पुरेसा होतो. आपल्याला कितपत गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करा.
गूळ फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचं आहे, अजिबात याचा पाक करायचा नाही आहे. हे बघा, कंटिन्युअस हलवत राहायचं आहे. मीडियम फ्लेमवरती गूळ फक्त आपण विरघळवून घेणार आहोत. हे बघा, गूळ छान मेल्ट झालेला आहे. आता ह्या मिक्सरवरती घालून घ्यायचं आहे. इथे मी सगळा गूळ घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित चमच्याने आधी मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे गरम आहे त्यामुळे आधी चमच्याने मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर एखाद्या मिनटानंतर थोडंसं थंड झालं का हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण. हे बघा, हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. अगदी छान एकजीव व्हावं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि अगदी पल्स मोडवरती अर्धा सेकंद आपल्याला हे फिरवायचं आहे. मिक्सर चालू बंद करायचं आहे आणि अगदी अर्ध्या सेकंदामध्ये हे छानपैकी मिक्स होतं. वाटायचं नाही आहे आपल्याला खूप, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, अगदी अर्धा सेकंद मी फिरवून घेतलेलं आहे, बारीक केलेलं नाही आहे. हे बघा, काढून घ्यायचं आहे. परातीमध्ये एका साईडलाच काढून घेतलेलं आहे. आता बाकीचं मिक्सर पण याच प्रकारे बारीक करून घ्यायचं आहे. हे बघा, याला छान बाइंडिंग आलेलं आहे. अगदी सहज लाडू वळले जातात ह्या मिक्सरचे. हे बघा, आता जो डिंक मी बाजूला काढून ठेवला होता तो याच्यामध्ये घालून घेते. असा अख्खा डिंक घातला का लाडू खाताना दाताखाली डिंक आला का खूप छान लागतो. आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे आधी आणि मग याच्यामध्ये 1 चमचा सुंठपूड आणि वेलची जायफळची पूड घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्सर मिक्स झालं का याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत. आता लाडू वळायची अगदी सोपी पद्धत मी इथे सांगते आपल्याला. आपली जी पळी असते ती घ्यायची आहे. हे बघा, आमटी वाढायची पळी, त्याच्यामध्ये हे मिक्सर घालायचं आहे. छोटी पळी घ्यायची आहे, दाबून घ्यायचं आहे, थोडंसं हातावरती घ्यायचं आहे आणि लाडूचा शेप द्यायचा आहे. अर्धा लाडूला गोल शेप पळीमुळेच येतो, त्यामुळे झटपट लाडू वळले जातात, जास्त वेळ लागत नाही आणि एकसारखे लाडू होतात त्यामुळे. हे बघा, अजून एक लाडू बनवून दाखवते. पळीमध्ये थोडंसं मिक्सर दाबून घ्यायचं आहे, हातावरती घ्यायचं आहे आणि लाडूचा शेप देऊन घ्यायचं आहे. अगदी झटपट लाडू वळले जातात आणि एकसारखे होतात. त्यामुळे बाकीचे लाडू पण याच प्रकारे करून घ्यायचे आहेत. अगदी शेवटच्या मिश्रणापर्यंत, हे बघा, शेवटचा लाडू वळेपर्यंत अगदी सहज लाडू वळले जातात. हे बघा, इथे सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत. तर नक्की ह्या पद्धतीने खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. हिवाळ्यात होणारी सांधेदुखी, कंबरदुखी कमी करण्यासाठी हे लाडू खूप मदत करतात. अतिशय पौष्टिक असे हे लाडू आहेत. तसेच कॅल्शियम, प्रोटीन्स भरपूर असतं ह्या लाडूमध्ये. तर नाश्त्याला सकाळी 1 लाडू घ्यायचा आहे हा आणि एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर करायचे. छान महिनाभर राहतात. हे बघा, एक आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान खुसखुशीत असे होतात हे लाडू. तर नक्की ह्या पद्धतीने खारीक खोबऱ्याचे लाडू बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.